आणि आता पाहणार आहोत मुंबई शहर त्याचबरोबर उपनगरातील टॉप 9 बातम्या। मुंबई विद्यापीठाकडून पेट आणि LLM परीक्षेच्या विद्यार्थ्यांना हॉल तिकीट उपलब्ध। या दोन्ही परीक्षा 17 नोव्हेंबरला विद्यापीठाच्या विविध केंद्रांवर घेतल्या जाणार। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेकडून रात्रकालीन विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय। छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याण आणि पनवेल दरम्यान 20 नोव्हेंबरला पहाटे गाड्या सोडण्यात येणार। मुंबईतील NM जोशी मार्गावरून 19 तारखेला खासगी बस गाड्या कोल्हापूरकडे रवाना होणार। मुंबईत राहणाऱ्या कोल्हापूरच्या मतदारांसाठी खास व्यवस्था। मुंबईतल्या कुलाब्यातून निवडणुकीच्या कर्तव्यावर असलेले 4000 पोलीस टपाली मतदान करणार। मुंबईतील 7 मतदारसंघातील पोलीस आणि शासकीय कर्मचाऱ्यांना 16 नोव्हेंबरपर्यंत मतदान करता येणार। मुंबईच्या मलबार हिलमध्ये 268 ज्येष्ठ नागरिकांकडून गृहमतदान। 10 दिव्यांग मतदारांनी देखील मतदानाचा हक्क बजावला। मुंबई शहरासह उपनगराचा पारा 20 अंशांखाली। मुंबईतील तापमानामध्ये अधूनमधून घट। हवेत गारवा निर्माण झाल्यानं नागरिकही सुखावले। निवडणूक होईपर्यंत मुंबईकरांना वायू प्रदूषणाचा त्रास सहन करावा लागणार। प्रदूषण नियंत्रणासाठी मनुष्यबळ नसल्यानं पालिका प्रशासन हतबल। PMC बँक घोटाळा प्रकरणी पीडित खातेधारकांच्या याचिकेवर 12 डिसेंबरला सुनावणी। न्यायमूर्ती चांदूरकर आणि न्यायमूर्ती राजेश पाटील यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार। मुंबई विमानतळावर बॉम्ब ठेवल्याचा फेक कॉल करणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल।